नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागील तासाला आपण एक्सपान्शन ऑफ a प्लस बी क्यूब समजून घेतले. तर आज आपण थर्ड एक्सपान्शन ऑफ a मायनस बी क्यूब याचा अभ्यास करणार आहोत. तर काय म्हणजे ऑफ a मायनस बी क्यूब इकडे लक्ष द्या. a म्हणजे फर्स्ट टर्म आणि b म्हणजे सेकंड टर्म. म्हणजे फर्स्ट टर्म मायनस सेकंड टर्म क्यूब इज इक्वल टू फर्स्ट टर्म क्यूब मायनस 3 इंटू फर्स्ट टर्म स्क्वेअर इंटू सेकंड टर्म प्लस 3 इंटू फर्स्ट टर्म इंटू सेकंड टर्म स्क्वेअर मायनस सेकंड टर्म क्यूब. काय सांगितलं पुन्हा सांगतो बघा. फर्स्ट टर्म क्यूब मायनस 3 इंटू फर्स्ट टर्म स्क्वेअर इंटू सेकंड टर्म प्लस 3 इंटू फर्स्ट टर्म इंटू सेकंड टर्म स्क्वेअर मायनस सेकंड टर्म क्यूब. एक्सपान्शन काय आलं आपले a minus b cube is equal to a cube minus 3a square b plus 3ab square minus b cube. बघा a plus b cube आणि a minus b cube या एक्सपान्शन मध्ये काय फरक आहे. तर a plus b cube मध्ये सगळी आयडेंटिटी ही पॉझिटिव्ह असते. तर a minus b cube मध्ये फर्स्ट टर्म निगेटिव्ह आणि लास्ट टर्म निगेटिव्ह असते. तर आता हे एक्सपान्शन कशा प्रकारे आले ते आपण समजून घेऊया. इकडे लक्ष द्या. a मायनस बी क्यूब, a मायनस बी क्यूब म्हणजे a मायनस बी इंटू a मायनस बी 3 टाइम्स. a मायनस बी. आता बघा a मायनस बी इंटू a मायनस बी याचे एक्सपान्शन आपल्याला माहित आहे म्हणजे a मायनस बी स्क्वेअर. सॉल्व करूया. a मायनस बी. आता a मायनस बी स्क्वेअर याचा एक्सपान्शन सुद्धा आपल्याला माहित आहे. मागील लेक्चर आपण त्याचा चांगल्या प्रकारे अभ्यास केलेला आहे. a स्क्वेअर मायनस 2ab प्लस b स्क्वेअर मायनस b ने a स्क्वेअर मायनस 2ab प्लस b स्क्वेअर या टर्मला मल्टिप्लाय करू. सर्वप्रथम a ने ह्या संपूर्ण टर्मला मल्टिप्लाय करूया. a इंटू a square minus 2ab plus b square negative b into a square minus 2ab plus b square. आता मल्टिप्लिकेशन करूया. a into a square म्हणजे a cube मायनस a into 2ab म्हणजे 2a स्क्वेअर b प्लस a इंटू b म्हणजे ab स्क्वेअर मायनस b इंटू a स्क्वेअर म्हणजे a स्क्वेअर b निगेटिव्ह b इंटू निगेटिव्ह 2ab म्हणजे निगेटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह म्हणजे 2ab स्क्वेअर b क्यूब. लाईक टर्म जवळ आणूया. a क्यूब मायनस 2a स्क्वेअर b याची लाईक टर्म्स काय येईल निगेटिव्ह a स्क्वेअर b प्लस ab स्क्वेअर प्लस 2ab स्क्वेअर मायनस b क्यूब. म्हणजेच a क्यूब मायनस 3a स्क्वेअर b प्लस 3ab स्क्वेअर मायनस b क्यूब. एक्सपान्शन काय आले आपले a मायनस b क्यूब इज इक्वल टू a क्यूब मायनस 3a स्क्वेअर b प्लस 3ab स्क्वेअर मायनस b क्यूब. तर दिलेले एक्सपान्शन तुम्ही पाठ करायचे आहे. पाठ केल्यानंतरच तुम्हाला यावरची उदाहरणं सॉल्व्ह करता येईल. तर एक्सपान्शन तुम्हाला उदाहरणावरून चांगल्या प्रकारे समजेल. आपण एक एक्झाम्पल घेऊया. 2m मायनस 5 क्यूब. 2m मायनस 5 क्यूब हे एक्सपान्शन नुसार सॉल्व करूया a मायनस b क्यूब नुसार. म्हणजे 2m a आणि 5 म्हणजेच b म्हणजेच a मायनस b क्यूब इज इक्वल टू एक्सपान्शन नुसार मांडणी करूया. काय एक्सपान्शन आपल्या फर्स्ट टर्म क्यूब 2m क्यूब मायनस 3 इंटू फर्स्ट टर्म स्क्वेअर म्हणजे 2m स्क्वेअर into
second term 5, 3 into first term 2m into second term square 5 square minus term cube 5 cube. सॉल्व करूया. 2 चा क्यूब 8, m चा क्यूब m क्यूब मायनस 3 इंटू 2 चा स्क्वेअर 4 m स्क्वेअर चा m स्क्वेअर इंटू 5 प्लस 3 दूनी 6 6m इंटू 5 चा स्क्वेअर 25 मायनस 5 क्यूब 125. करूया. 8m क्यूब माइनस 3 चौक 12, 12 पंचे 60, 60m स्क्वेअर प्लस 5 इंटू 6 150 25 मायनस 125. म्हणजे आन्सर काय आले आपले 2m निगेटिव्ह 5 क्यूब इज इक्वल टू 8m क्यूब माइनस 60m स्क्वेअर प्लस 150m माइनस 125. आता आपण एक्सपान्शन ऑफ a मायनस b क्यूब यावर आधारित प्रॅक्टिस सेट 5.3 सॉल्व करूया. तर त्यातील फर्स्ट एक्झाम्पल आहे 7x मायनस 9y क्यूब. तर 7x मायनस 9y क्यूब याची मांडणी आपण a मायनस b क्यूब यानुसार करूया. म्हणजेच काय तर फर्स्ट टर्म क्यूब 7x क्यूब इंटू फर्स्ट टर्म स्क्वेअर 7x स्क्वेअर इंटू सेकंड टर्म 9y प्लस 3 इंटू फर्स्ट टर्म 7x इंटू सेकंड टर्म स्क्वेअर 9y स्क्वेअर माइनस सेकंड टर्म क्यूब 343. मागील तासाला क्यूब पाठ करायला सांगितलेले होते. x चा क्यूब x क्यूब माइनस 3 इंटू 7 चा स्क्वेअर 49, x चा स्क्वेअर x स्क्वेअर इंटू 9y प्लस 3 इंटू 7x इंटू 9 चा स्क्वेअर 81, y चा स्क्वेअर y स्क्वेअर माइनस चा क्यूब 729 आणि y चा क्यूब y क्यूब 343 x क्यूब माइनस 3 इंटू 49 इंटू 9 यांचं मल्टिप्लिकेशन करायचं. आणि काय येईल त्याचं मल्टिप्लिकेशन 1323 x स्क्वेअर y प्लस आता यांचं मल्टिप्लिकेशन करायचं 3 इंटू 7 इंटू 81. मग काय यांचे मल्टिप्लिकेशन 3 इंटू 7 इंटू 81 तुम्ही स्वतः मल्टिप्लिकेशन करायचे आहे 1701 xy स्क्वेअर माइनस 729 y क्यूब. आंसर काय आले आपले 7x माइनस 9y क्यूब इज इक्वल टू 343 x क्यूब माइनस 1323 x स्क्वेअर y प्लस 1701 xy स्क्वेअर माइनस 729 y क्यूब. एक्झाम्पल सॉल्व करूया. 198 क्यूब. हे एक्झाम्पल आपण a मायनस b क्यूब यानुसार सॉल्व करूया. मग 198 ची अशी मांडणी करा की दोन संख्येची वजाबाकी म्हणजे सबट्रॅक्शन 198 यायला पाहिजे. म्हणजे युनिट प्लेसला 0 आलं पाहिजे. म्हणजे 200 मायनस 2 काय झाले 198 ची मांडणी 200 मायनस 2 म्हणजे 200a मायनस 2 म्हणजे b म्हणजे a मायनस b क्यूब. म्हणजे 198 ची मांडणी काय केली आपण 200 मायनस 2 क्यूब. 200 मायनस 2 क्यूब याची मांडणी आपण a मायनस b क्यूब यानुसार करूया. म्हणजेच काय फर्स्ट टर्म क्यूब 200 क्यूब मायनस 3 इंटू फर्स्ट टर्म स्क्वेअर म्हणजे 200 स्क्वेअर
into second term 2 plus 3 into first term 200 into second term square 2 square plus second term cube. करूया 2चा क्यूब 1 0 0 म्हणजे 0 0 चा क्यूब काढायचा म्हणजे 3 टाइम्स डबल 0 म्हणजे 1 2 3 4 5 6 म्हणजे काय झालंय 80 लाख 3 into 2चा स्क्वेअर 4 2 0 आहे डबल 0 आहे म्हणजे त्याचा स्क्वेअर करायचा म्हणजे 4 टाइम्स 1 2 3 4 into 2 plus 3 into 200 into 2चा 2 स्क्वेअर 4 plus 2 चा क्यूब 1 करूया 80 लाख मायनस ही टर्म सॉल्व करूया 3 into 40,000 into 2 काय लिहिलं मग यांचे मल्टिप्लिकेशन सांगा प्लस आता यांचे मल्टिप्लिकेशन करा 3 into 200 into 4 2400 plus 8 सॉल्व करा तुम्ही स्वतः आणि आन्सर सांगा मला काय आला आन्सर 77,62,392 आता आपण प्रॅक्टिस सेट 5.3 मधील पुढील एक्झाम्पल घेऊया 2p minus 1/2p क्यूब. तर दिलेल्या उदाहरणाची मांडणी आपण a minus b क्यूब यानुसार करूया. दिलेल्या उदाहरणाची मांडणी आपण a minus b क्यूब यानुसार केली म्हणजे काय झाली मांडणी आपली फर्स्ट टर्म क्यूब minus 3 into first term square into second term plus 3 into first term into second term square minus second term cube. 2चा क्यूब 8 p चा क्यूब p क्यूब minus 3 into 2 square 4 p चा स्क्वेअर p स्क्वेअर into 1/2p plus 3 × 6 6p into 1 चा स्क्वेअर 1 2चा स्क्वेअर 4 p चा स्क्वेअर p स्क्वेअर मायनस 1 चा क्यूब 1 2चा क्यूब 8 p चा क्यूब p क्यूब 8p क्यूब मायनस ही टर्म सॉल्व करूया 3 × 12 12p स्क्वेअर अपॉन 2p प्लस ही टर्म सॉल्व करूया 6p अपॉन 4p स्क्वेअर मायनस 1/8p क्यूब 8p क्यूब मायनस 12 ला भाग जातोय म्हणजे बेस 12 म्हणजे 6p प्लस 6/4 बेतिक 6 बेदुनी 4 p मायनस 1/8p क्यूब म्हणजे आन्सर काय आले आपले 2p minus 1/2p cube is equal to 8p cube minus 6p plus 3/2p minus 1/8p cube. आपण प्रॅक्टिस सेट 5.3 मधील पुढील एक्झाम्पल सॉल्व करूया. त्या एक्झाम्पल x/3 minus 3/x cube. मग दिलेले उदाहरण कसं सॉल्व करणार सर्वप्रथम त्याची a minus b cube यानुसार मांडणी करायची. चला मग मांडणी करूया. दिलेल्या उदाहरणाची आपण a minus b cube यानुसार मांडणी केली. कशी आली मांडणी आपली फर्स्ट टर्म क्यूब minus 3 into first term square into second term plus 3 into first term into second term square minus second term cube. आता सॉल्व करूया x चा क्यूब x क्यूब अपॉन 3 चा क्यूब 27 minus 3 into x चा स्क्वेअर x स्क्वेअर अपॉन 3 चा स्क्वेअर 9 into 3/x plus 3 into x 3x upon
3 into 3 चा स्क्वेअर 9 अपॉन x चा स्क्वेअर x स्क्वेअर मायनस 3 चा क्यूब 27 x चा क्यूब x क्यूब x क्यूब अपॉन 27 मायनस ही टर्म सॉल्व करूया 3 त्रिक 9 9x स्क्वेअर अपॉन 9x प्लस ही टर्म सॉल्व करूया 9 त्रिक 27 27x अपॉन 3x स्क्वेअर मायनस 27 अपॉन x क्यूब x क्यूब अपॉन 27 मायनस 9 आणि 9 ला भाग जातोय 9 1 9 म्हणजे x प्लस 27 ला भाग जातोय 9 3 27 9 x म्हणजे आन्सर काय आहे आपले x अपॉन 3 मायनस 3 अपॉन x क्यूब इज इक्वल टू x क्यूब अपॉन 27 मायनस x प्लस 9x मायनस 27 अपॉन x क्यूब a प्लस बी क्यूब आणि a मायनस बी क्यूब यावर आधारित प्रॅक्टिस सेट 5.3 मधील सेकंड क्वेश्चन सिम्प्लिफाय सॉल्व करूया. तर त्यातील फर्स्ट एक्झाम्पल आहे 2a प्लस बी क्यूब मायनस 2a मायनस बी क्यूब. तर हे उदाहरण कशा प्रकारे सॉल्व करणार तर इकडे लक्ष द्या. सर्वप्रथम 2a प्लस बी क्यूब याची मांडणी a प्लस बी क्यूब यानुसार करायची. नंतर 2a मायनस बी क्यूब याची मांडणी a मायनस बी क्यूब यानुसार करायची. मांडणी केल्यानंतर दोघा एक्सपान्शनची सबट्रॅक्शन करायची म्हणजे तुम्हाला आन्सर मिळेल. तर चला मग इकडे लक्ष द्या. सर्वप्रथम 2a प्लस बी क्यूब याची मांडणी a प्लस बी क्यूब यानुसार करूया. आता 2a मायनस बी क्यूब याची मांडणी a मायनस बी क्यूब यानुसार करूया. अशा प्रकारे आपण 2a प्लस बी क्यूब आणि 2a मायनस बी क्यूब याची मांडणी केली. आता सॉल्व करूया. चा क्यूब 8 a चा क्यूब a क्यूब प्लस 3 इंटू 2 चा स्क्वेअर 4 a चा स्क्वेअर a स्क्वेअर इंटू b प्लस 3 इंटू 2a म्हणजे 6a इंटू b चा स्क्वेअर b स्क्वेअर प्लस b चा क्यूब b क्यूब. हे सॉल्व करूया. 2 चा क्यूब 8 a चा क्यूब a क्यूब मायनस 3 इंटू स्क्वेअर 4 a चा स्क्वेअर a स्क्वेअर इंटू b प्लस 6a 3 गुणिले 6 इंटू b स्क्वेअर मायनस b क्यूब. दोघं एक्सप्रेशनची सबट्रॅक्शन करूया. काय करूया दोघं टर्मची सबट्रॅक्शन करूया. मायनस आता इकडे लक्ष द्या. जर कंसाच्या बाहेर निगेटिव्ह साइन असेल तर कंसामधील संख्या संख्येचे चिन्ह बदलतात. म्हणजे निगेटिव्ह आहे तर हे पॉझिटिव्ह होईल, हे पॉझिटिव्ह आहे तर हे निगेटिव्ह होईल, हे निगेटिव्ह आहे तर पॉझिटिव्ह होईल. म्हणजेच काय तर 8a क्यूब प्लस 12a स्क्वेअर बी निगेटिव्ह 6ab स्क्वेअर प्लस b क्यूब. लाईक टर्म जवळ आणूया. काय करूया आता आपण लाईक टर्म जवळ आणूया. 8a क्यूब याची लाईक टर्म्स कोणती आहे निगेटिव्ह 8a क्यूब हे बघा प्लस 12a स्क्वेअर बी याची लाईक टर्म्स कोणती आहे प्लस 12 स्क्वेअर ab म्हणजे 12a स्क्वेअर बी. नंतर प्लस 6ab स्क्वेअर याची स्क्वेअर प्लस b क्यूब याची लाईक टर्म कोणती आहे प्लस b क्यूब. आता सॉल्व करूया.
सॉल्व करूया 8a क्यूब मायनस 8a क्यूब 0 प्लस 12a स्क्वेअर b प्लस 12a स्क्वेअर b म्हणजे 24a स्क्वेअर b पॉझिटिव्ह 6ab स्क्वेअर मायनस 6ab स्क्वेअर 0 b क्यूब प्लस b क्यूब म्हणजे 2b क्यूब आन्सर काय आले आपल्या मग 24a स्क्वेअर b प्लस 2b क्यूब आन्सर लिहूया 2 आपले 2a प्लस b क्यूब मायनस 2a मायनस b क्यूब is equal to 24a square b plus b cube. आपण प्रॅक्टिस सेट 5.3 मध्ये सेकंड क्वेश्चन सिम्प्लिफाय यामध्ये सेकंड एक्झाम्पल सॉल्व करूया. तर काय आहे सेकंड एक्झाम्पल 3r 2k क्यूब प्लस 3r प्लस 2k क्यूब. तर कशा प्रकारे सॉल्व करणार? तर सर्वप्रथम 3r 2k क्यूब याची a b क्यूब नुसार मांडणी करायची. नंतर 3r प्लस 2k क्यूब याची a प्लस b क्यूब नुसार मांडणी करायची आणि दोघं टर्मचे ऍडिशन करायचे. तर चला मग सर्वप्रथम 3r 2k क्यूब याची आपण a b क्यूब यानुसार मांडणी करूया. प्लस आता 3r प्लस 2k क्यूब याची a प्लस b क्यूब यानुसार मांडणी करूया. आपण दोघं टर्म सॉल्व करूया. मग चला इकडे लक्ष द्या. 3 चा क्यूब 27 r चा क्यूब r क्यूब मायनस 3 इंटू 3 चा स्क्वेअर 9 r चा स्क्वेअर r स्क्वेअर इंटू 2k प्लस 3 इंटू 3 9r 2 चा स्क्वेअर 4 k चा स्क्वेअर k स्क्वेअर मायनस 2 चा क्यूब 8 k चा क्यूब k क्यूब प्लस त्याचप्रमाणे ही टर्म सॉल्व करूया. 3 चा क्यूब 27 r चा क्यूब r क्यूब प्लस 3 इंटू 3 चा स्क्वेअर 9 r चा स्क्वेअर r स्क्वेअर इंटू 2k प्लस 3 इंटू 3 9 r 2 चा स्क्वेअर 4 k चा स्क्वेअर k स्क्वेअर प्लस 2 चा क्यूब 8 आणि k चा क्यूब k क्यूब सॉल्व करूया. 27 r क्यूब मायनस ही टर्म सॉल्व होईल 3 नम 27 27 दुनी 54 म्हणजे 54 r स्क्वेअर k प्लस ही टर्म सॉल्व करूया. 36 r k स्क्वेअर मायनस 8 k क्यूब प्लस 27 r क्यूब प्लस ही टर्म सॉल्व करूया. 9 3 27 27 दुनी 54 म्हणजे 54 r स्क्वेअर k प्लस ही टर्म सॉल्व करूया. 9 चौक 36 r k स्क्वेअर प्लस 8 k क्यूब. लाईक टर्म जवळ आणूया. 27 r क्यूब याचे लाईक टर्म्स आहे पॉझिटिव्ह 27 r क्यूब निगेटिव्ह 54 r स्क्वेअर k याची लाईक टर्म्स आहे पॉझिटिव्ह 54 r स्क्वेअर k प्लस 36 r k स्क्वेअर याची लाईक टर्म्स आहे पॉझिटिव्ह 36 r k स्क्वेअर निगेटिव्ह 8 k क्यूब याची लाईक टर्म्स आहे पॉझिटिव्ह 8 k क्यूब. लाईक टर्म्स अंडरलाईन करूया. सॉल्व करूया. 27 प्लस 27 54 r क्यूब. Negative 54 plus positive 54 0. 36 plus 36 72 r k square. Negative 8k plus positive 8k 0. म्हणजे आन्सर काय आले आपल्याला 54 r क्यूब plus 72 r k square. तर आपल्याला 3r plus 2k cube plus 3r plus 2k cube is equal to 54 r cube plus 72 r k square.
तशा प्रकारे आज आपण प्रॅक्टिस सेट 5.3 मध्ये काही एक्झाम्पल कंप्लीट केली. तर राहिलेली एक्झाम्पल तुम्ही स्वतः सॉल्व्ह करायची आहे.